बघा, दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेत जात आहेत. त्या सिग्नल खांबास अनुक्रमे 20 सेकंद व 50 सेकंद या कालावधीत ओलांडतात. तर जास्त वेगवान रेल्वे दुसऱ्या कमी वेगवान रेल्वेज किती वेळात ओलांडेल असा प्रश्न रेल्वे या सदरावर आधारित किंवा अंतर वेळ वेग या घटकावर आधारित असं म्हणून हा प्रश्न सोडवत असताना सापेक्ष वेग काय याचा विचार प्रथमतः आम्ही केला पाहिजे. सापेक्ष वेग म्हणजे काय? ओव्हरटेकिंग व्हेलॉसिटी. एखादी समोर असलेली गाडी मागच्या गाडीला ओव्हरटेक करायचं म्हणजे मागची गाडी काय करणार? वेग वाढवणार त्या समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी. कारण लक्षात, मग हा ओव्हरटेकिंग वेग म्हणजेच व्हेलॉसिटी. मग सापेक्ष वेग म्हणजेच काय? तर ओव्हरटेकिंग स्पीड म्हणा, व्हेलॉसिटी म्हणा, वगैरे वगैरे. मग हा सापेक्ष वेग ही जर संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल तर सापेक्ष वेग किती बाबा? जी गाडी जास्त, जिचा वेग आहे ती कमी वेग असलेल्या गाडीला ओव्हरटेक करणार. लक्ष द्या. मग हा ओव्हरटेकिंग स्पीड काय आहे? सापेक्ष वेग किती आहे? काढायचा कसं सर? बघा, यांचा सिग्नल खांबास ओलांडण्यासाठी प्रत्येक रेल्वेचा अवधी इथं दर्शवला. दोन समान लांबीच्या रेल्वे एका दिशेत जात आहेत आणि त्या सिग्नल खांबास अनुक्रमे 20 सेकंद 50 सेकंद एवढ्या वेळात ओलांडतात. कोणास? सिग्नल खांबास. ही जी सिग्नल खांबाला ओलांडण्याची वेळ दर्शवली, या दर्शवलेल्या वेळेवरून आम्ही सापेक्ष वेग किती याचा अंदाज घेऊ शकतो. लेकरांनो, दोन्ही रेल्वेची लांबी समान आहे. समान लांबीच्या रेल्वे म्हणजे दोन्ही रेल्वेची लांबी समान म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी समजा एल समजू, तर दुसऱ्या रेल्वेची लांबी सुद्धा एलच समजावी लागेल. समान असलेलं चलपद एल. लक्ष द्या. बघा, एक रेल्वे 20 सेकंदात सिग्नल खांबाला ओलांडते. इथं वजाबाकी दुसरी रेल्वे 50 सेकंदात सिग्नल खांबास ओलांडते. मग अशा पद्धतीची मांडणी. आता हे दोन अपूर्णांक बनले. अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून किंवा तिरप्या गुणाकाराने 50 गुणिला एल करा, गुणाकार 50 एल. या छेदाने अंशाला गुणाकार 20 एल. छेदस्थानी असतो छेदाछेदाचा गुणाकार 50 गुणिला 20. 50 गुणिला 2 100 होतात. त्यावर 1 0 टाकून द्या. ओके. आता ही अंशातील वजाबाकी किती हो? तर 30 एल छेदस्थानी 1000. या एका शून्यासाठी 1 0 घालवा. 3 एल छेदस्थानी 100. हा झाला लेकरांनो सापेक्ष वेग. याला काय म्हणायचं? सापेक्ष वेग. आता जो प्रश्न विचारला की जास्त वेगवान रेल्वे दुसऱ्या कमी वेगवान रेल्वेला किती वेळात ओलांडेल? किती वेळात ओलांडेल असा प्रश्न. वेळ म्हणजे काय असते तुम्हा आम्हा सगळ्यांना माहित आहे. जसं की अंतर भागीला वेग. आता इथं अंतर किती समजायचं? दोन्ही रेल्वेची लांबी समान. इथं अंतर कोणतं? बघा, ही एक रेल्वे आहे आणि ही दुसरी रेल्वे आहे. ही जास्त स्पीड वाली रेल्वे आहे म्हणजे जास्त वेगवान, आणि ही कमी वेगवान रेल्वे आहे. कमी वेगवान. लक्षात घ्या. कोणती? ही रेल्वे कमी वेगवान आहे. मग ही रेल्वे या रेल्वेला ओलांडणार. मग आता कधी ओलांडणार? तर हिचं हे शेवटचं पुच्छ म्हणजे शेवटचा डबा इथं गेल्यानंतर. मग हा डबा इथं जाणार ना. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे ही जी अंतराची गोष्ट आहे ती कोणती येणार? तर हीच येणार. ही समजा शेपूट इथं गेलं, ते तोंड समोर गेलं, मग हे ते अंतर असणार. अंतर या सदरामध्ये या दोन्ही रेल्वेची जी समान असलेली लांबी आहे ती अधिक स्वरूपात मांडावी लागते. दोन्ही रेल्वे समान लांबीच्या. लक्षात घ्या. वेगवान रेल्वे कमी वेगवान रेल्वे किती वेळात ओलांडेल तेव्हा अंतर काय समजायचं? तर हे जे आम्ही एल गृहीत धरलेल्या
त्या दोन्ही रेल्वेची लांबी समान आहे. मग प्रत्येक रेल्वेची लांबी म्हणजे समान असलेलं चलपद यल घेतला आम्ही. मग अशा वेळी अंतर काय समजायचं, तर या दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज. प्रत्येक रेल्वेची लांबी यल समजली. मग दोन्ही रेल्वेची लांबी किती, तर 2L हे लेकरांनो एकूण अंतर होईल किंवा ठरेल. हे 2L का बाबा, तर या दोन्ही रेल्वेची लांबी आणि त्यांची बेरीज म्हणजे अशा प्रकरणात अंतर असते. मग आता 2L हे अंतर झालं सर, सापेक्ष वेग इथं बागेला घ्यायचा. कोणता वेग बागेला घ्यायचा, सापेक्ष वेग. किती हे, 3L आणि छेदस्थानी 100. लेकरांनो हा आहे संयुक्त अपूर्णांक. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद म्हणजे हे 100 अंशामध्ये गुणीला घ्यावा असा गणितीय गुणधर्म. हे काही प्रत्येक गणिताला असलेले गुणधर्म आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. छेद हा आहे, या छेदातला छेद 100 आहे. हे 100 2L सोबत येतात गुणिला स्वरूपात छेदस्थानी 3L. Lला L खलास होते लेकरांनो. आता 2 गुणिला 100 गुणाकार 200 छेदस्थानी 3 आणि हा भाग कसा जातो, तर 66.66. हे उत्तर सेकंदामध्ये. जो प्रश्न विचारला की जास्त वेगवान रेल्वे दुसऱ्या कमी वेगवान रेल्वेस किती वेळात ओलांडेल, त्याचं उत्तर 66.66 सेकंद. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला